गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये मी सविता फावडे तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बनवतोय दुधी भोपळ्याची रस्सा भाजी. तर चला, अर्धा भोपळा आपण कापून घेतला आहे. कापायच्या अगोदर धुतला होता, बारीक कापून घेतला, तरी देखील कापून झाल्यानंतर पुन्हा तो पाण्यामध्ये घालून ठेवला आहे. तर चला, याच्यासाठी आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहेत हिरव्या मिरच्या, चांगल्या ताज्या हिरव्या मिरच्या, 7-8 हिरव्या मिरच्या आपण जसं तिखट खातो तशा घ्यायच्या. ओलं खोबरं, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, थोडंसं साहित्य लागतं, पण हिरवंगार वाटण हवं म्हणून कढीपत्ता हवा. आणि शेंगदाणे, मूग डाळ आपण थोडीशी घेतलेली आहे. शेंगदाणे कच्चेच आहेत, आपण त्याला भाजून घेणार आहोत. मूग डाळ आहे थोडीशी. आता कढई आपण गॅसवर ठेवली, त्याच्यामध्ये शेंगदाणे, मिरच्या, सगळं आपल्याला साहित्य भाजून घ्यायचं आहे. हिरव्या मिरच्या ज्यावेळेस आपण कुठल्याही भाजीला वापरतो, रस्सा भाजीला, तर मस्त त्या चांगल्या गरम करून घातल्या. तर मी इथे तेल घातलं आहे थोडंसं तेलावरती. हे हिरव्या मिरच्या ॲक्च्युली आपल्याला तेलामध्ये थोड्याशा परतून घ्यायच्या होत्या, म्हणजे जे आपलं वाटण आहे ते छान टेस्टी बनतं. आता याच्यासोबतच थोडंसं ओलं खोबरं देखील मी घालते आहे. कच्च्याच हिरव्या मिरच्या घातल्या तर टेस्ट चांगली लागत नाही, म्हणून थोड्याशा तेलावरती त्या परतून घ्यायच्या. तर अशा थोड्याशा तेलावरती आपण शेंगदाणे, ओलं खोबरं आणि मिरच्या परतून घेतलात. वाटणामध्ये कोथिंबीर देखील घालायची आहे, ती देखील थोडीशी परतून घेतली आहे. लसूण ॲक्च्युली विसरून गेला परतून घालायचा, तर तो नंतर मी वाटून घेतलेला आहे वाटणामध्ये. आता त्याचकडे 1.5 पळी तेल घातलं, मोहरी घातली, मोहरी चांगली तडतडली, हिंग घालायचा आहे, जिरं घालूयात, कढीपत्ता फोडणीला घालायचा आहे, तो घालताना मी थोडा तोडून घातला आहे. आता मसाल्यांमधून आपण हळद पावडर घालणार आहोत, बाकीचे काही आपल्याला पावडर मसाले घालायचे नाहीत. गॅस आपला बारीकच ठेवलेला आहे आपण. आणि आता हा जो दुधी भोपळा आपण बारीक कापून घेतला आहे, पाण्यामध्ये घालून ठेवला होता, तो घालूयात फोडणीमध्ये. त्याला अर्धा मिनिट चांगलं परतून घेऊयात. गॅस आपण बारीकच ठेवलेला आहे. जरा अर्धा मिनिट त्याला झाकून ठेवूयात. असंच तेलामध्ये या फोडी चांगल्या परतल्या जातील. आता त्याच्यामध्ये ग्लासभर मी पाणी घातलेलं आहे. आणि आता आपण आपलं वाटण करून घेऊयात. तोपर्यंत उकळी येईल, आपण त्याला जरा झाकण ठेवूयात, अर्धवट झाकण ठेवूयात. आता याच्यामध्ये जी आपण मूग डाळ घेतली होती ती धुवून चांगली घालून घेतली. पोहे खायची 2 चमचे मूग डाळ घातलेली आहे. मूग डाळीने मस्त भाजीला टेस्ट येते. तुम्हाला हवं तर तुम्ही चण्याची डाळ देखील घालू शकता. तर झाकण ठेवूयात आणि तोपर्यंत आपलं वाटण करून घेऊयात. वाटणामध्ये आपण भाजून घेतलेल्या आहेत 7-8 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, शेंगदाणे, ओलं खोबरं. तर लसूण जो मी परतून घ्यायची विसरली होती, तो आता मी वाटणामध्ये तसंच घालून घेतला. पहिल्यांदा वाटण थोडं सुकंच फिरवलं, नंतर पाणी घालून ओलं वाटण करायचं आहे. आता खूप महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे या भाजीचा ओवा हातावरती चोळून घालायचा. ओव्याने भाजीला खूप छान टेस्ट येते, खूप छान लागते दुधी भोपळ्याची रस्सा भाजी. बऱ्याच जणांना आवडत नसेल तर अशा पद्धतीने एकदा करून पहा. थोडेसेच मसाले आहेत जे आपण वाटण बनवलं आहे. शक्यतो ही जी भाजी आहे हिरव्या वाटणामध्येच बनवायची, म्हणजे कोथिंबीर आणि हिरवी मिरची परतून घ्यायची, म्हणजे ही भाजी खूप छान लागते. जे वाटण आपण वाटून घेतलं ते आपण कढईमध्ये घातलं आणि चांगली भाजी मिक्स केली. आता मी इथे मिक्सरच्याच भांड्यामध्ये अजून 1 ग्लासभर पाणी घातलं आहे, ते देखील घालून घेऊया. आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं. आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात. आणि आता आपण मोठ्या गॅसवरती छान भाजीला उकळी आणूयात. भोपळ्याच्या फोडी आपण तशा बारीक केलेल्या आहेत, तरी देखील भाजीला शिजायला थोडा वेळ लागतो, कारण भोपळा शिजला की आपली भाजी शिजली. तर मध्ये 1-2 वेळा आपण चेक करायचं आहे, खाली तळाला भाजी लागली तर नाही ना. एक मोठी उकळी आल्यानंतर अर्धवट झाकण ठेवायचं आणि मस्त अशी भाजी शिजून घ्यायची आहे. भोपळा शिजेपर्यंत 1-2 वेळामध्ये चेक करायचं.
भाजी हलवताना तळापासून हलवायची. भोपळा शिजलाय की नाही चेक करूया, तर अजून शिजला नाही म्हणून पुन्हा एकदा मी झाकण ठेवलं. आपल्याला ही भोपळ्याची भाजी शिजण्यासाठी मंद ते मध्यम आचेवरती मी शिजवलेली आहे, त्याच्यामुळे मला 11 ते 12 मिनिट लागलेले आहे. भाजी मस्त तयार झालेली आहे. मस्त कोथिंबीर घालूयात. कोथिंबीर आपण वाटणामध्ये देखील घातलेली आहे आणि छान अशी ही दुधी भोपळ्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. जर तुम्हाला थोडी सुकी करायची असेल तर थोडं कमी पाणी घालायचं. मस्त अशी भाजी तुम्ही चपाती, फुलके, भाकरीसोबत, भातासोबत खाऊ शकता. डब्याला देऊ शकता, ऑफिस डब्यासाठी. आणि स्पेशली ही भाजी केली तर डाळ करायची गरज नाही, कारण भातासोबत ही भाजी खूप छान लागते. थँक्यू.